व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंभारचा सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर कळकळीचं आवाहन आणि विनंती. प्रपंच परिवार वाढवण्यासाठी, स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार वाढवण्यासाठी मदत करा. समोर या, पुढे या आणि परिवाराचे सदस्य बना. आपल्याला अनेकांची मदत करायची आहे. परिवाराच्या प्रत्येक सदस्यासाठी आपल्याला काही ना काही करायचं आहे. आपण रोजगाराच्या योजना करतोय, शिष्यवृत्ती योजना आपण सुरू केलेली आहे. सोबतच आपण थेट मदत पोहोचवण्याचं कार्य सुद्धा सुरू केलेलं आहे. मात्र यासाठी आपले रिसोर्सेस कमी पडत आहेत. म्हणूनच कळकळीचं आवाहन, ज्याला कोणाला जे काही शक्य आहे यथाशक्ती आणि तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे काही करता येऊ शकतं ते प्लीज करा. गुगल पे नंबर, फोन पे नंबर आम्ही तुम्हाला दिलेले आहे. ज्यांना डायरेक्ट बँक ट्रान्सफर करायचं आहे त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण बँक डिटेल्स सुद्धा दिलेले आहेत. चला आता मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करूया. पहलगाम घटना घडली. निंदनीय घटना, घृणास्पद. धर्म विचारून डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या. तेव्हा अनेकांनी यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. शरद पवार यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न केला की धर्म विचारून गोळ्या घातल्या, यावर तुमचं काय म्हणणं आहे, तेव्हा पवार साहेब असं बोलले की नाही, मला तर माहीतच नाही की असं काही घडलंय. धर्म विचारलाय हे माझ्या कानावर अजून आलेलं नाहीये. मुळात आपल्याकडे वोट बँक जपण्यासाठी अनेक नेते अशी विधानं करतच असतात. यात आता नव्याने उडी घेतलेली आहे ती म्हणजे आपल्या कोमटरावांच्या पेंग्विनने. यांची अजब मागणी आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, सुषमा अंधारे या पाकिस्तानवर आपण जी कारवाई केली, आपल्या शूरवीरांनी, आपल्या भारतीय लष्कराने जी धाडसी कारवाई केली, जगभरातून ज्याचं कौतुक झालेलं आहे, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात की किती बॉम्ब कुठे फोडले, किती अतिरेकी मारले गेले ते आम्हाला कळवा, आम्हाला सांगा. कसं सांगायचं तुम्हाला? हू द हेल आर यू? कोण आहात तुम्ही? कोण आहात कोह? सनातन्यांना शिव्या देता, हिंदू धर्मावर टीका टिप्पणी करता, जाहीरपणे लीला लीला लीलल्ला असं काहीतरी ते गाणं म्हणत बसता, मुस्लिमांचं लंगुल चालन करता. तुम्हाला कशाला पाहिजे हिशोब? ही यांची मानसिकता इथे थांबतीये का? अजिबातच नाही. हे एक पाऊल अजून पुढे जातात. आता तर पेंग्विन या प्रकरणात आलाय. हो, काय म्हणणं आहे पेंग्विनचं आणि त्यावर पवार साहेबांनी पेंग्विनचा कसा पोपट केलेला आहे या व्हिडिओमधून बघून घ्या. बरोबर आहे. हे यात्रा वगैरे करण्यापेक्षा मला वाटतं पहिलं प्रथम नुसतं ऑल पार्टी मीटिंग नाही तर एक अधिवेशन बोलवायला पाहिजे सदनाचं, आणि लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा झाली पाहिजे पहलगाम ते सिंदूरपर्यंत. मगर ये सेंसिटिव इशू है, इस बारे में डेप्थ डिस्कशन सीरियस इशू है तो सदन में लेना मुश्किल होता है. मिनिस्टर को ये सब डिस्कस करना इतना आसान नहीं, ये फायदे की बात नहीं है. तर पेंग्विनचं म्हणणं असं आहे की भारताने जी लष्करी कारवाई केलेली आहे त्याचं सखोल विवरण आणि सखोल स्पष्टीकरण संसदेमध्ये एक अधिवेशन घ्यावं, एक सत्र घ्यावं आणि मग तिथे ते सगळं काही डिस्कस केलं जावं. पवार साहेब काय बोलले? अजिबात नाही, हे करू नका. त्याचं कारण असं आहे की हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. खरं आहे ना? 26/11च्या वेळी काय झालं होतं मित्रांनो? वाकडे म्हणजे जे पाकिस्तानातून आलेले अतिरेकी निरपराध मुंबईकरांना गोळ्या घालत होते, आपल्या नागरिकांना मारत होते. आपले मीडिया चॅनल्स, न्यूज चॅनल्स त्याचं लाईव्ह बुलेटिन चालवत होते, लाईव्ह प्रक्षेपण चालू होतं. या अतिरेक्यांकडे सॅटेलाइट फोन होते. पाकिस्तानमध्ये बसलेले यांचे आका आपल्या ह्या दळभद्री न्यूज चॅनलचं लाईव्ह कव्हरेज बघून सॅटेलाइट फोनवरून या अतिरेक्यांना गाईड करत होते की पोलीस इकडून येत आहेत, तुम्ही तिकडे पळा, तुम्ही आता इकडे जा, तुम्ही आता तिकडे जा. म्हणजे काय? आपण जी कारवाई करत आहोत ती कारवाई त्यांना समजते आणि ती कारवाई त्यांना समजल्यामुळे ते त्यांचा पवित्रा बदलत होते, ते त्यांचा गेम खेळत होते. पेंग्विनची सुद्धा हीच मागणी आहे. पेंग्विन म्हणतो की आपण जी कारवाई केलेली आहे, आपण किती दारुगोळा वापरला, किती बॉम्ब्स वापरले,
कोणते कोणते क्षेपणास्त्र आपण वापरले हे सगळं उघड करा, सगळं जाहीर करा. कशासाठी? म्हणजे ह्या लोकांना आणखी जाणीव करून द्यायची की आपल्याकडे काय काय आहे ते, आणि आपण हा शस्त्रसाठा कुठे ठेवलेला आहे ते. म्हणजे त्या लोकांनी परत बॉम्बर प्लेन पाठवायचे आणि आपल्याकडे नासधूस करायची का? हे इतके मूर्ख कसे काय आहे? कॉमन सेन्सची गोष्ट आहे की आपण आपली गुपितं उघडी करायची नसतात. नेहरूंनी जी चूक केली तीच चूक आता परत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावी अशी यांची अपेक्षा आहे का? नेहरूंनी काय केलं होतं? नेहरूंसारखा पंतप्रधान या देशाला लाभला, हे देशाचं दुर्भाग्य. चीन सोबत जे युद्ध झालं ना आपलं, ज्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी फटका बसला होता, आपले अनेक जवान हुतात्मे झाले, नेहरूंचं पाप आहे. कसं? त्या काळचे चीनचे राष्ट्राध्यक्ष हे वारंवार भारत भेटीला यायचे आणि नेहरूंना वाटायचं की अरे बापरे, मी किती महान, मी किती श्रेष्ठ. तासन तास हे चर्चा करायचे दोघ जण. तो चीनचा राष्ट्राध्यक्ष सतत नेहरूंना प्रश्न विचारायचा आणि नेहरू त्याच्या प्रश्नांची उत्तर देत होते. नेहरूंना असं वाटायला लागलं की मी किती हुशार आहे बघा, चीनचा राष्ट्राध्यक्ष माझ्या पायापाशी बसलेला असतो आणि मला प्रश्न विचारला असतो, हा बावळट आहे, मी ज्ञानी आहे. त्याला माहित नव्हतं, नेहरूंना माहित नव्हतं की तो चीनी राष्ट्राध्यक्ष गेम खेळतोय. एकदा तो त्यांच्याकडचे लष्करी अधिकारी इकडे घेऊन आला आणि नेहरूंना बोलला की आम्हाला तुमची आर्टिलरी दाखवा. नेहरूंनी आपल्या लष्कर प्रमुखांना सांगितलं की यांना घेऊन जा आणि आपली सगळी आर्टिलरी दाखवा. त्या लष्करी अधिकाऱ्यांनी आणि चीनी राष्ट्राध्यक्षांनी सगळी आर्टिलरी आपली बघून घेतली. आपली अवस्था काय होती तेव्हा जवानांची ती बघितली. त्या बर्फाळ प्रदेशामध्ये लढण्याकरता आपल्या सैनिकांकडे बूट सुद्धा नव्हते. 303 रायफल्स देण्यात आलेल्या होत्या, ऑटोमॅटिक गन्स पण नव्हत्या, त्यांच्याकडे होत्या. हे सगळं त्यांनी बघितलं आणि मग भारतासोबत युद्ध केलं. परिणाम काय झाला तो आपण बघितलेला आहे. हेच आता पुन्हा हवं का? शक्य नाहीये. त्याचं कारण असं आहे, S-400 सारखे आपल्याकडे क्षेपणास्त्र आहेत. आता सज्ज आहे आपलं लष्कर प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी. हे लोक बेशरमपणे म्हणताय भारताचं किती नुकसान झालं हे आम्हाला सांगा म्हणून. भारताचं काय नुकसान झालेलं आहे? एक तरी बॉम्ब आपल्या नागरी वस्तीवर पडलाय का? त्यांचे सगळे निसारी फेल करून टाकले आपण. आणि तरी सुद्धा या लोकांना प्रश्न उपस्थित करायचे कशासाठी? आणि लष्कराने यांना का म्हणून स्पष्टीकरण द्यावं? गरज काय आहे याची? शरद पवार जर उघड उघड म्हणत आहेत की हा संवेदनशील विषय आहे आणि असे विषय हे अधिवेशनामध्ये किंवा सत्रामध्ये घेऊन उघड करण्याची अजिबातच गरज नाहीये, मग पेंग्विनला खास का आहे हे सगळं उघड करण्याची? यांचे तिकडे कनेक्शन चालू झालेले आहेत का? शंका यायला आता चान्स आहे, वाव आहे. आता त्याचं कारण असं आहे की काँग्रेस प्रमाणेच आता उबाठा गट सुद्धा देशविरोधी बोलायला लागलेला आहे. काँग्रेस प्रमाणेच या उबाठा गटाला सुद्धा आता पाकिस्तानचं प्रेम हवं आहे. यांचे हेच असले व्हिडिओज पाकिस्तान न्यूज मीडिया दाखवतात आणि वर प्रचार असा करतात की बघा बघा, भारतातले विरोधी पक्षच किती उघडपणे त्यांच्याच देशाबद्दल बोलत आहेत, देशाच्या विरोधात बोलत आहेत. मग आपण बोललो तर काय फरक पडतो? आणि हे व्हिडिओ तिकडे दाखवून ते म्हणतात की बघा बघा, भारत हरलाय, आपण जिंकलेलो आहोत. मग सैन्याचं मनोबल वाढवणं हे तर दूरच, तुम्ही खच्चीकरण करत चुकला आहात सैन्याचं. त्या जवानांचं खच्चीकरण करत आहात जे दिवस रात्र आपल्या सुरक्षेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू भारत मातेच्या रक्षणासाठी तिकडे उभे आहेत. लाजा वाटल्या पाहिजेत त्या सगळ्यांना जे कोणी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मात्र आपल्याकडचे हे भंपक नेते अजिबातच सुधारणार नाहीत, यांच्याकडून तर आता अपेक्षाच राहिलेली नाहीये. त्यामुळे अशा लोकांना वेळीच प्रत्युत्तर देणं सुद्धा गरजेचं असतं आणि म्हणूनच आम्हाला वारंवार यांच्यावर असले व्हिडिओ बनवावे लागतात. आम्हाला कमेंटमध्ये अनेक जण म्हणतात की अहो हे संपलेले आहे, यांच्याबद्दल का बोलता? यांच्याबद्दल बोलणं यासाठी गरजेचं आहे कारण अजूनही काही जण यांचं अंध समर्थन करतच आहेत ना. तर हे अंध समर्थन बंद झालं पाहिजे, यासाठीच हा असा व्हिडिओचा प्रपंच आपण करत असतो. या दोघांमधला फरक आम्हाला तुम्हाला दाखवायचा होता. शरद पवार हे अनुभवी नेते आहे, त्यांना माहिती आहे आपल्या बोलण्याने
कोणता इम्पॅक्ट पडू शकतो पेंगुइनला तेवढं डोकंच नाहीये. बरं, जेव्हा पहलगाम घटना घडली तेव्हा हे कुठे होते? विदेशात. 24 दिवस विदेशात काढले. कारवाई झाली, सगळं संपलं, जिकडे तिकडे झालं सगळं, आणि मग हे भारतात परत आले. यांना तर हे सुद्धा माहित नाहीये की पहलगाम मध्ये जी घटना घडलेली आहे ती नेमकी कोणत्या ठिकाणी घडली, बेताब व्हॅलीमध्ये घडलेली आहे की बैसरल घाटीत घडलेली आहे, हे सुद्धा यांना माहित नसणार आहे. पाकिस्तानवरून किती दहशतवादी आले होते, किती काश्मीरी लोकांनी त्यांना मदत केलेली आहे, किती काश्मीरी परागंदा झालेले आहेत, किती ताब्यात घेण्यात आलेले आहेत, किती जणांची ठोकाई चालू आहे, हे यांना काहीच माहित नाहीये. कारण हे कधीही अशा गोष्टी बघत नाहीत. हे प्रश्न कसा विचारतात, जे आपल्याकडचा जो न्यूज मीडिया आहे, टीव्ही मीडिया आहे, यांनी जी बकवासगिरी भंकसगिरी केलेली होती ना, इस्लामाबाद कब्जात, लाहोर कब्जात, हे ते त्या भंकसगिरीवर हे प्रश्न करतात. मात्र रोज सकाळी 10 वाजता लष्करातर्फे जी प्रेस कॉन्फरन्स होत होती, जी अधिकृत आहे, जी अधिकृत भूमिका देशाची आणि लष्कराची मानण्यात येत होती, त्याकडे यांनी दुर्लक्ष केलं. त्याच्याचमुळे यांना माहित नाही की नेमकी काय घटना घडलेली आहे, काय कारवाई झालेली आहे, या कारवाईचे परिणाम काय आहेत, हे यांच्या गावी सुद्धा नाही. त्याचं कारण आहे भंकसगिरी करण्याकडे ज्यांचं जास्त लक्ष असतं. तेव्हा जेव्हा हे लोक असा प्रश्न उपस्थित करतील ना, तेव्हा यांना सांगा लष्कराची प्रेस कॉन्फरन्स बघा, मग तुम्हाला कळेल की नेमकं काय घडलेलं आहे, कसं घडलेलं. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो. एखादा नवशिका असतो ना, तो अनेकदा शिकण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र हे नवशिके अजिबातच नाहीये. यांना असं वाटायला लागलं की आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. त्याचं कारण स्पष्ट आहे. चंद्रकांत खैरेंसारखे आजोबाच्या वयाचे नेते पुढारी यांच्या पाया पडतात. त्यामुळे यांना असं वाटतं की मी खूप मोठा आहे. अजिबात नाही. चंद्रकांत खैरेंसारखे लोक तुमच्या पाया पडतात ही त्यांची लाचारी आहे. त्याला तुम्ही तुमचं महानता अजिबातच समजण्याचं कारण नाही. आपल्याला किती ज्ञान आहे हे वेळोवेळी आपल्या पत्रकार परिषदांमधून समोर येतच. तुमचे पिताश्री सुद्धा बोललेच होते ना, लहानपणी मी लहान होतो आणि अजूनही मी लहानच आहे. बोलता बोलता ते स्वतः कबूल करून गेलेले होते की मी मूर्ख मंत्री होतो म्हणून. इतकं प्रचंड ज्ञान असणाऱ्या लोकांकडून अपेक्षा तरी काय करायची. मात्र यांना असं वाटतं की आम्ही त्या वृक्षाखाली बसलो आणि आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला. असं अजिबात नाहीये. तुमचं अज्ञान वेळोवेळी समोर येत असतं. तेव्हा बोलण्या अगोदर थोडासा अभ्यास असावा, इतकीच अपेक्षा. मात्र ती सुद्धा यांच्याकडून आपण करू शकत नाही. फक्त यांचा हा जो भंपकपणा आहे हा वेळोवेळी उघडा पाडावा म्हणूनच असले व्हिडिओ प्रपंच आपण करतो. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा व्हिडिओ जर पटला असेल, आवडला असेल तर भरपूर शेअर करा. जाता जाता पुन्हा विनंती आहे, परिवार बळकट करण्यासाठी, परिवार वाढवण्यासाठी यथाशक्ती यथायोग्य तुम्हाला जे योग्य वाटेल ते नक्की करा. आपल्याला अनेकांपर्यंत अनेक योजना पोहोचवायच्या आहेत, मदत पोहोचवायची आहे. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहकार्य करा. सहकार्य निधी पाठवा, सन्मान निधी पाठवा. गुगल पे नंबर, फोन पे नंबर तुम्हाला देण्यात आलेला आहे. ज्यांना डायरेक्ट बँकेत ट्रान्झॅक्शन्स करायचे असतील त्यांच्यासाठी बँक डिटेल्स सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघश्याम, गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघश्याम, गंगा तुलसी शालिग्राम.